आणि पुढील 45 वर्षात तुम्ही खूप काही छान करून दाखवाल. मुलं तुम्ही मोठी झालेली असाल त्यावेळेला मी जरा असा येईन पण म्हणजे आणि शुभास्ते पंथानः. धन्यवाद श्रीकांतजी. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक अनाउन्समेंट करण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कामाची हर प्रकारे विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येकाने आपापलं काम अतिशय समर्थपणे सांभाळलेलं आहे. तरीसुद्धा एक विशेष अशी घटना यावेळी घडलेली होती की गेल्या 50 वर्षामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ सगळ्यांना जे आयतं आणि सुग्रास जेवण जेवायला मिळालेलं आहे त्यासाठी आपल्या समस्त महिला वर्गाकडून श्री दिवाकर पाध्ये आणि विनू या दोघांचाही सत्कार करण्याचा ठरवलेला आहे. तर माझ्या अंदाजाने विनायक पाध्ये ते आत्ता इथे नाही आहेत पण दिवाकर पाध्येंना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि अन्नदाता सुखी भव. हा आणि समस्त महिला वर्गाचं एक प्रतिनिधी म्हणून मी इंदिरा पाध्ये यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन दिवाकर पाध्ये यांचा सत्कार करावा. सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा
झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा झुलवू नको हिंदोळा झुलवू नको हिंदोळा सांज वेळी आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे सांज वेळी सांज वेळी सांज वेळी सांज वेळी आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडा मागे कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा झुलवू नको हिंदोळा रे झुलवू नको हिंदोळा घननीळा 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 लढीवा झुलवू नको झुलवू नको झुलवू नको हिंदोळा मंडळी, कृष्णाबरोबरच आपल्या हिंदू संस्कृतीचं दुसरं एक आराध्य दैवत म्हणजे शंकर. शंकराला आपल्या संस्कृतीने एक सर्व संरक्षक, दीर्घायुष्य देणारा अशा प्रकारच्या दैवतेचं रूप दिलेलं आहे. आपण कल्पनेतही असं करतो की शंकर आपलं रक्षण करतो. या शंकराला साईटवर बांधकाम चालू असताना त्यांना घेऊन जाणारी आणि बांधकाम हट्टाने दाखवणारी मंडळी. तर आम्ही दोघं आता तुमच्या समोर तो एक प्रसंग सादर करणार आहोत. कथाकथन म्हणूया आपण त्याला हवं तर. आम्ही तुमच्या समोर आता सादर करणार आहोत. पु ल देशपांड्यांचा पार्ट मिलिंद करणार आहे आणि त्यांना बांधकाम घेऊन गेलं म्हणजे बांधकाम दाखवायला घेऊन गेलेल्या मित्राचा पार्ट मी करणार आहे. चालू करतो. शहर पुणे, दिवस मे महिन्याचे. राम राणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ. नुसता घर नंबर हातात घेऊन मी घर शोधून काढण्याचे धाडस करीत फिरत होतो. हिरा बागेपाशी विचारा, खरुमांडीकर, कुणीही सांगे, एवढा तपशील घेऊन मी वणवणत होतो. अर्धवट पत्ता देऊन कुणालाही विचारा सांगतील असे सांगणारी ही देखील एक शत्रुपक्षातलीच मंडळी आहे. आपण सारी आळी गाजवून आहोत असा या लोकांचा समज होण्याचे कारण मला अजून तरी कळलेले नाही. मी खुरमंडीकरांना शोधत होतो ते अर्धशिशीवरच्या त्यांच्याकडे मिळणाऱ्या रामबाण औषधासाठी. खुरमांडीकर हा माझा कोणी नव्हे, माझ्या मित्राच्या ऑफिसातला टायपिस्ट. आणि ही अर्धशिशी मला नाही, आमच्या घरमालकाला आहे. पण होत असेल बरी तर आणू औषध म्हणून निघालो होतो. आणि मग खुरमांडीकर, कोण खुरमांडीकर? घर काय नवा शुक्रवार की जुना? आपण तर बुवा नाही ऐकलं. कायच्या काही आडनावं असतात असले शेरे ऐकत मी हिंडत होतो. एका अर्धवट बांधलेल्या घराकडून जात होतो इतक्यात हाक आली आणि मी चमकून पाहिलं. अरे वा 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 वा, अलब्बलाब असे ओरडत 32ची 64 करत आणि चुना, माती, विटा, राबीट. हे घर बांधणीत राबीट काय असतं ते मला नक्की माहिती नाही, पण जसे ब्रास नावाचे पितळेशी नाते नसलेले काहीतरी असते तसंच असावं.
हा, तर ते राबीट आणि लोखंडी सळ्या यांच्यावरून सशीच्या मागे धावणाऱ्या सशासारखा तो गृहस्थ धावत आला. हे काय मोठे लोक. खरं तर मी त्या गृहस्थाला ओळखलंच नाही, कारण घर बांधणीतला निम्मा चुना तो अंगावर बाळगून होता, त्यामुळे निम्मा रंगवलेल्या गणपती सारखा दिसत होता. मग मी त्याला ओळखले. कुलकर्णी नावाचे माझे शेकडो लोक परिचयाचे आहेत, त्यातलाच हा एक होता. आणि आता काहीतरी विचारायचं म्हणून मग मी विचारलं, अरे वा, इकडे कोणीकडे? इकडे कुणीकडे म्हणजे तुला ठाऊक नाही काय? अरे घर बांधतोय ना. तो मला घर बांधणीवरचा मुकादमच वाटला होता. हो का? अरे हो का म्हणजे तुला कळलं नाही? कमालच आहे. आता कुलकर्णी घर बांधतोय हे मला कळायचं काय कारण? पण बहुतेक घर बांधकाम करणाऱ्या लोकांना ते घर बांधून राहिलेत हा साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय असा वाटत असतं. कमाल आहे. कमाल आहे. तुला वशा बोलला नाही. आता वशा पंढरीला जाऊ चला विठ्ठल पाहूया. पंढरीला जाऊ चला विठ्ठल पाहूया. जाऊ पांडुरंग जाऊ पांडुरंग जाऊ पांडुरंग.
पंढरीला जाऊ चला विठ्ठल पाहूया पंढरीला जाऊ चला विठ्ठल पाहूया पहिला हा पाय आता नव्हती
करावायला
असं काय नाही त्याला उत्तररात्र होऊन गेलीच आहे काय म्हणणं आहे. हा उत्तररात्र होऊन गेलीच आहे. किती जागे असतील त्याच्यावर 1 तास 1.25 तास कारण श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. चंद्रहास प्रल्हाद हे भक्तसांग तुझा चिंतने हो सदा जे निमग्न. नमन हे पदे निसोहा तुझे या मला स्फूर्ती देई तुझी कीर्ती गाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय निरंतराय तस्मै नकाराय नमः शिवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरि हरि 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 जय जय राम. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि. सीताराम चरणी लक्षदार राजाराम चरणी लक्षदार. राजाराम चरण लक्ष लागो सीताराम राजाराम राजाराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो. कीर्तन संगी नंदात देह बागो कीर्तन संगी नंदात देह बागो बागो. सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो. सारा सारा वदविता सद्गुरुराय सारा सारा वदविता सद्गुरुराय. मंगल राम जीवन नर हरिपाय मंगल राम
मंगलधाम जीवन नरहरिपा राजा राम चरण लक्षणाय स्वरूपी मंगे स्वरूपी स्वरूपी मान लाविता सौख्य आम काम क्रोधादी क्रोधारी काम क्रोधादी क्रोधारी काम क्रोधादी कदापि निज धाम हो राजा राम चरण लक्षणाय सीताराम चरण लक्षणाय रे राजा राम चरण लक्षणाय सद्रूपाचुंबय नारायण नारायण हे नारायण रूप द्यावू रूप द्यावू रूप द्यावू रूप द्यावू सद्रूपाचुन्मय नारायण सद्रूपाचुन्मय नारायण सद्रूपाचुन्मय नारायण सद्रूपाचुन्मय नारायण रूप द्यावू रूप द्यावू द्यावू रूप द्यावू रूप द्यावू दे रूप द्यावू रूप द्यावू सद्रूपाचुन्मय नारायण रूप द्यावू तन्मय होऊनी बलवंत प्रेमे दावू रे तन्मय होऊनी तन्मय होऊनी बलवंत प्रेमे दावू दे राजा राम चरण लक्षणाय कीर्तन संगी रंगात देहवा गोरे कीर्तन संगे रंगात देहवा गोरे राजा राम चरण लक्षणाय राजा राम चरण सीताराम चरण बाळकृष्ण चरण लक्षणाय 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कुंडली जवररा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज भगवान गोपाल कृष्ण महाराज मंगलमूर्ति मोरया कल्पनेची बाधा बाधा कल्पनेची बाधा मोहे कदा काळी कल्पनेची बाधा मोहे कदा काळी ही संत मंडळी सुखी असो रे ही अहंकाराचा वारा वारा अहंकाराचा वारा
शृंगाराला वारा मेला गो राजसा माझ्या विष्णूला भाविकाची माझ्या विष्णुदास भाविकाची आकल्प आयुष्य वारे तया मुळा आकल्प आयुष्य आकल्प आयुष्य वारे तया मुळा नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया नामा म्हणे तया दया कुळा अकल्प आयुष्य वारे दया कुळा वारे दया कुळा वारे दया कुळा ज्ञान सुखस्वरूपममलम् क्षीराब्धिमध्यस्थलिं योगारूढमति प्रसन्नवदनं भूषा सहस्रोज्ज्वलम् सगळ्यांना ज्ञान आहेच तरी पण व्यवस्थापकांच्या अनुमती उद्याच्या कार्यक्रमांची माहिती देतोय. उद्या दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम, त्याला सगळ्यांनी उपस्थित राहून श्रींचा प्रसाद घ्यावा. रात्री श्रीकांत मोघे फार मोठे कलाकार आहेत, आपल्या इथे आलेले आहेत, आपला परिचय जास्त आहे त्यांच्याशी. त्यांचा कार्यक्रम रात्री होणार आहे. या दोनही कार्यक्रमांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. भगवंताजवळ प्रार्थना करूया, उत्सव मानूया. आणि जय देवा भगवंता मंगलमूर्ती गजानना. प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा हा तुझा प्रतिपदा ते पंचमी अखेरचा जन्मोत्सव सोहळा या पन्हाळेवासी मंडळींनी, त्यांच्या आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईकांनी सगळ्यांनी यथाशक्ती यथामती साजरा केलेला आहे. या उत्सवामध्ये काही न्यूनाधिक राहिलं असेल तर उदार अंतःकरणानं आपण क्षमा करावी. उत्सवातले दैनंदिन कार्यक्रम जे असतील त्या कार्यक्रमाबरोबरच इतर काही नैमित्तिक कार्यक्रम झाले असतील, धार्मिक कार्यक्रम झाले असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून तुझी घडलेली सेवा या मंडळींच्या हातून जी आहे ती तुझ्या चरणाशी त्यांची सेवा रुजू करून घे. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल क्षमा कर. इथे आलेल्या मंडळींनी आपापल्यावरची जबाबदारी, आपापलं दायित्व जे होतं तन मन धनानं आपली सेवा तुझ्या चरणाशी रुजू केलेली आहेच. पण अशी अनंत मत्त मंडळी असतील की काही प्रापंचिक अडचणी समस्येमुळे इथपर्यंत येऊ शकले नसतील, मनानं निश्चितपणाने तुझ्या या उत्सव सोहळ्यात ते असतील, या सगळ्यांच्यावरती कृपादृष्टी ठेव. व्यवसाय, नोकरी, उद्योग, धंदा जे जे काही यामध्ये संपन्नता असावी, यशप्राप्ती व्हावी, सर्वांचं आयुर आरोग्य उत्तम राहावं, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उत्तम राहावी, शेतीवाडी उत्तम पिकावी, पाणी उत्तम असावं आणि सगळ्या भक्त मंडळींवर कृपेचा वरद हस्त तुझा असावा. एवढीच या उत्सवाचा नियमित कीर्तनकार या नात्यानं तुझ्या चरणाशी या सकल ग्रामस्थांच्या वतीनं प्रार्थना करतोय. मंगलमूर्ती
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व भक्तांचं मंगल करणाऱ्या मंगलमूर्तींचा पन्हाळे गावातल्या हा पाध्ये कुटुंबियांचा सुवर्ण महोत्सव जो साजरा होतोय याबद्दल त्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. 2004 साला इसवी सन 2000 पासून गेले 4 वर्ष मी या उत्सव सोहळ्यासाठी येतोय. निश्चितपणाने कसं जाणवतं, अलीकडच्या काळामध्ये उत्सवातला जो मुख्य शब्द उत्साह आहे हा कमी होतोय. अशा परिस्थितीत या मंडळींचा उत्साह बघितला की मन भारावून येतं. नुसतं आरत्या भोवत्या इथपर्यंतच मर्यादित नाही, तर कीर्तन श्रवणही उत्तम रीतीनं करतात. पण माझी उपस्थिती कीर्तनाला स्वतःच कीर्तनकार असल्यामुळे 100% असते आणि श्रोत्यांचा प्रतिसादही मला कळतो. अतिशय जाणकार मंडळी, दर्दी मंडळी आहेत. उत्साहानं सर्व कार्यक्रम चाललेले असतात. एवढ्या उत्सवाचं नियोजन 4 दिवस 6 दिवस विना तक्रार आणि अखंडपणानं करणं हे निश्चितपणानं एक जबाबदारीची गोष्ट आहे. ती समर्थपणानं ते पार पाडतायत. आणि श्रींचे भविष्यकालीन उत्सव सोहळे जे आहेत हे याहीपेक्षा भव्य प्रमाणात व्हावेत अशी प्रार्थना त्या मंगलमूर्तींजवळच मी करतो. शेवटी एकच सांगेन, गेली 4 वर्ष या मंडळीने आपल्याला बोलावलं. ज्या मंडळींना मी गुरुस्थानी मानतो, आमच्या कऱ्हाडकर पठडीचे एक ज्येष्ठ कीर्तनकार मोघे बुवा इथे बरीच वर्ष सेवा करून गेलेले आहेत. आज काही काळानंतर पुन्हा मी आलोय. माझे गुरुस्थानी ज्यांना मी मानतो ते गंगाधर बुवा व्यास, दत्तदास बुवा घाट, श्रीपाद बुवा ढोले यांनी दिलेले आशीर्वाद, त्यांनी दिलेली जी काही विद्या आहे ती सादर केली. या मंडळींना आवडली म्हणून आजपर्यंत सेवेला आलोय. तेव्हा हे श्रेय त्यांचंही आहे. कुलस्वामी लक्ष्मी नृसिंह, उपास्य दैवत देव गणेश्वर आणि मंगलमूर्ती यांच्या प्रेरणेचंही आहे. एवढंच सांगतो, झालेली सेवा या भक्तांनी गोड मानून घ्यावी आणि श्रींचे उत्सव भविष्यकालीन जे आहेत हे अधिक उत्साहात साजरे करावेत. तशी शक्ती, बुद्धी, सामर्थ्य श्रीने त्यांना द्यावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.
राहिले आत्ता चार बॉल झाल्यानंतर 2 बॉल टाकलेस त्याला अरे म्हणजे काय 4 नंतर 2 टाकलेस तिथे आरामात तिकडे मारणार नंतर माझी एकच बॉल झालेला 2 झाले 2 बॉल तरी एक बॉल झालाय एक बॉल झाला 2 कुठले एक बॉल झाला केदार आंघोळ केले दोन बॉल त्याला मी इथे उत्कृष्ट बिल्डिंगचे नमुने दाखवले आता लागोपाठ 4 कॅच पकडले आउट आउट तो काय बॉल अरे म्हणून काय झालं डायरेक्ट गेला ना बॉल इथे आउट नाही ठरलं मला आउट मगाशी बाहेर म्हणजे काय तू चुकीचं दिलं मग ठीक आहे ना माझे कट साधे पाहिजे केदार जरा बाजू हो नुसते उडतात रे स्नायू शॉट आहे सरपटीला आउट नाहीये नाही तू खेळ रे बिनधास्त. चला बाहेर जात आंघोळीला ए बाहेर पण आंघोळ करा चला पंप लावून करून परत या आनंद पुढचं वर्ष 50वर नसेल 51 असेल उच्चार दिवस झाला तरी चालेल हे लीना हे बघ हा